औषध फवारणीनंतर फुलगोबीचे मोठे झाले नुकसान। शेतकरी दाम्पत्याचे कंपनीवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू। मेहकर तालुक्यातील वानखडे कुटुंबियांनी हिवाळ्यात फुलगोबीची लागवड केली होती। कृषी दुकानातून दिलेली औषधी फवारल्यानंतर गोबी पिकाचे मोठे नुकसान झाले असल्याचा आरोप करत कृषी दुकानदार आणि औषधी परवानाधारक कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा व नुकसान भरपाई मिळावी याकरिता बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील 8 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे। शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शेत शिवारात हिवाळ्याच्या फुलगोबीची लागवड केली होती। गोबीवर फवारणी करण्यासाठी गजरखेड फाट्यावरील कृषी दुकानातून औषधी खरेदी केली होती। या औषधीची गोबीवर फवारणी केली असता दुसऱ्या दिवशी शेतात जाऊन बघितले असता गोबी कुजलेली दिसून आली। त्यामुळे शेतकऱ्याने नुकसान भरपाई यासह कृषी दुकानदार व लायसनधारक यांच्यावर कारवाई व्हावी याकरिता बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील 8 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे। मी दादावतार मुकानकडे राहणार कासारखेड पोस्ट सारसूर तालुका मेघर जिल्हा बुलढाणा। मी माझ्या शेतात 1 एकर 5 गुंठे फुलगोबी लागवड केली होती आणि ती चांगल्या प्रकारे आली होती। आल्यानंतर मी जवळपास 3-3.5 क्विंटल फुलगोबी त्यातले चांगल्या प्रकारे काढले आणि काढल्यानंतर मी माझ्या शेतात कीटकनाशकाने जे काही कृषी केंद्राने दिलेले औषधे त्यांच्या शिफारशीनुसार मी ती औषधी फवारणी केली आणि त्यांनी जेवढं मिली सांगितलं त्यानुसार मी ती मिली वापरलं आणि त्यानंतर फवारणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी माझ्या पूर्ण फुलगोबी फळ खराब झालं, पूर्ण काळे डाग पडले होते। अशी एकदम एकही फुल काढण्याच्या लायकीचं राहिलेलं नव्हतं। त्यानंतर ज्यावेळेस कृषी अधिकारी लोक माझी शेतात पाहणी करण्यासाठी आले, त्यांनी पाहणी आमची व्हिजिट होती म्हणून आलो असे म्हणाले आणि इकडे राऊंड होता, व्हिजिट होती, तुमची तक्रार मिळाली म्हणून आम्ही आलो असे म्हणाले आणि माझी सही घेतली आणि त्यांनी कुठल्याही प्रकारचा पंचनामा न करता त्यांनी मला अहवाल दिलाय। तो अहवाल सुद्धा पूर्णपणे चुकीचा दिलेला आहे, पूर्णपणे चुकीचा दिला आणि माझं साधारण माझी फुलगोबीचं 7 ते 8 लाख नुकसान झालेलं आहे। जवळपास आजचा मार्केट भाव जर पाहिला त्यावेळेसचा तर 60 रुपये पर केजी होता। तर माझ्या शेतात जवळपास 125 ते 150 क्विंटल माल निघत होता फुलगोबीचा। आता मागणी काय तुम्ही? माझी मागणी एवढीच आहे की माझी जे नुकसान भरपाई झालेली आहे ती मला माझ्या शासनाने नुकसान भरपाई करून द्यावी। जर नुकसान भरपाई जर नाही करून दिली तर माझ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे आणि नाईलाजानुसार मला काही पुढचं पाऊल उचलावं लागेल अशी मला शासनाची नम्र विनंती आहे। आणि त्यांनी औषधी कंपनी व औषधी विक्रेत्यावर कडक कारवाई करावी अशी मला माझी नम्र विनंती आहे।
करा.